नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। पात्र लाडक्या बहिणींना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित होतच आहे, पण याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावरती 60 लाखापेक्षा अधिक लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांची ई-KYC नाही आहे, अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, निकषांची पूर्तता करत नाही आहेत। पण याच्यामध्ये देखील काहीशा प्रमाणावरती लाडक्या बहिणी अशा आहेत की पात्र असून देखील त्यांचा लाभ आहे तो बंद झालेला आहे। मग अशा लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। ई-KYC कधी सुरू होणार आहे, त्यानंतर तांत्रिक कारणांमुळे लाभ बंद झालेला आहे, तर अशा लाडक्या बहिणींचं काय तर याची खात्रीशीर माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत। तर सर्वात प्रथम मंत्री आदित्य तटकरे यांनी लक्षात घ्या की जिल्हा स्तरावर असणाऱ्या महिला बाल विकास विभागांतर्गत जे मंडळ आहे तर यांना आदेश दिलेले आहेत की ज्यांची कागदपत्र पडताळणी लक्षात घ्या की मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता ज्यांना आलेला नाही आहे, ई-KYC झालेली आहे, तांत्रिक कारणांमुळे लाभ बंद झालेला आहे, तर अशा महिलांची कागदपत्र फेर तपासणी सुरू झालेली आहे। याच्यामध्ये देखील असं निदर्शनास आलं की काहींची कागदपत्र फेर तपासणी झाली, त्यांना देखील लाभ आहे तो मिळालेला आहे, पण उर्वरित लाडक्या बहिणींची फेर तपासणी चालू आहे। त्यामुळे पुढील जुलै महिन्याचा लाभ अशा पात्र लाडक्या बहिणी ज्यांचा सध्या लाभ बंद झालेला आहे, मार्च, एप्रिल, मेचे हप्ते आले नाही आहेत, ई-KYC केलेली आहे, निकषांमध्ये बसत आहे, अटींची पालन करत आहे, अशा लाडक्या बहिणींना जुलै महिन्यापासून आनंदाचा लक्षात घ्या तुमचा हप्ता, आनंदाची बातमी म्हणजे जुलै महिन्याचा सन्मान निधी तुम्हाला मिळणार आहे। तर अशी ही अपडेट आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC झाली नाही आहे तर अशा लाडक्या बहिणी एकत्रित संघटित होत आहेत। तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, तर ज्या ठिकाणी असणाऱ्या महिला बालविकास विभागामध्ये आंदोलन करत आहेत, काही जणांचा राजकीय पाठिंबा देखील आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता शासनाला ई-KYC सुरू करावी लागू शकते, पण शासन एकाच गोष्टीवरती ठाम आहे की आम्ही ई-KYC संदर्भात लाडक्या बहिणींना मुदत दिली होती, अपात्र लाडक्या बहिणींनी ई-KYC केली नाही आहे, त्यामुळे ई-KYCचा सध्या ऑप्शन मिळणार नाही आहे अशी त्यांची ठाम भूमिका आहे। पण मोठ्या प्रमाणावरती विरोध झाला, आंदोलन झालं तर निश्चित लाडक्या बहिणींसाठी ई-KYC सुरू होऊ शकते। पण याच्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही निकषांमध्ये बसला पाहिजे। उत्पन्नाची अट लक्षात घ्या, तुमची मर्यादित 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न, वयाची मर्यादा 65 वर्षापेक्षा कमी, घरामध्ये 4 चाकी नको, एकाही लक्षात घ्या वर्षामध्ये ITR भरलेला नको आहे, तर अशामध्ये घरामध्ये पेन्शनधारक, त्यानंतर गव्हर्नमेंट सर्वंट नको आहे। ह्या निकषांची पूर्तता जर करत असाल, जर भविष्यामध्ये ई-KYC सुरू होत असेल, लाडक्या बहिणींना संधी मिळत असेल तर निश्चित तुम्हाला पात्र असाल तर तुम्हाला संधी मिळेल। तर अशा प्रकारे राजकीय वातावरण निर्माण झालेले आहे, तर अनेक ठिकाणाहून यासाठी विरोध केला जात आहे की पात्र असून लाभ येत नाही आहे, आम्हाला पात्र करून घ्यावं, ई-KYC सुरू करावी। मग लक्षात घ्या की मोठ्या प्रमाणावरती वातावरण जर तापलं तर नक्कीच लाडक्या बहिणींसाठी ई-KYC सुरू होऊ शकते। तर हाच आशेचा किरण आहे। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणी संघटित होऊन जिल्हा स्तरावरती आंदोलन करत आहेत, मोठ्या हायर अथॉरिटीकडे जात आहेत, मोठे जे मंत्री आहेत त्यांचं देखील वक्तव्य येत आहे की ई-KYC सुरू करावी। मग ह्या सर्वांच्या अंतिम निर्णय काय होतोय याकडेच लक्ष लागून आहे। या संदर्भातले निर्णय पुढील काही दिवसांमध्ये दिसतीलच, पण सध्या अजून ई-KYC सुरू झाली नाही आहे। सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी लाडक्या बहिणीची माहिती मागितली जात आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती की कुठेही माहिती शेअर करू नका। शासनाची घोषणा झाली की आपण या संदर्भात लगेचच अपडेट देणार आहोत, या संदर्भातले निकष नंतर येतील तेव्हा आपण माहिती देऊ। सध्या तुर्तास ई-KYC सुरू झालेली नाही, ही बाब लक्षात ठेवायची आहे। पात्र लाडक्या बहिणींना जूनचा सन्मान निधी मिळालेलाच आहे, तर उर्वरित ज्या लाडक्या बहिणींना अजून साधारण 1 दिवस DBT ॲक्टिव्ह होऊ शकते, त्यावेळी त्यांचा लाभ आहे तो मिळून जाईल। तर अशा प्रकारची अपडेट सर्व लाडक्या बहिणींना देता येणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा, संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।